मुद्दा मराठा समाजाच्या आरक्षणाचा। मनोज जरांगे पाटील कोटीने मराठा एकत्रित करून मुंबईच्या दिशेने आलेले। मुंबईत पोहोचताच एकनाथ शिंदे आणि महाजन हे मनोज जरांगे पाटलांना भेटतात आणि जी व्याख्या आहे आरक्षणाची म्हणजे ओबीसी आणि कुणबीची यांच्यावरती अध्यादेश काढतात शासनाचा आणि तेथून मनोज जरांगे पाटलांना आश्वासन देऊन ते मराठा समाजाला तिथनच मागे पाठवतात। म्हणजे जो आझाद मैदानावरती चाललेला मोर्चा तो मागे जातो आणि तिथूनच मराठा आरक्षण पूर्ण म्हणजे गुलाल उधळला जातो मनोज जरांगे पाटलांकडनं आणि त्यानंतर त्या अध्यादेशावर हरकती मागवून जी प्रोसेस आहे कायद्याची ती कायद्याची प्रोसेस चालू आहे असं सांगितलं जातं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील कितीही त्यांनी 2-3 उपोषण केले त्यानंतर तरीही शासनाचा काय तो अध्यादेश हरकतींमधनं न्यायालयाच्या बाहेर पडला नाही आणि 10% आरक्षण देण्यात सरकारने दिलं मराठा समाजाला। त्या पद्धतीने गोष्टी पुढे गेल्या। ह्या सगळ्या खेळीमध्ये एकनाथ शिंदे यांना जसं थोडं बॅकफुटवर ढकललं गेलं त्यावेळेस तीच परिस्थिती किंबहुना त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज अजित पवारांवर आलेली आहे। काय आहे प्रकार आपण बोलतोय तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटद्वारे कळवा। देवेंद्र फडणवीस चाणाक्ष आहेत, राजकीय त्यांचं कर्तृत्व राजकारणामध्ये खूप चाणाक्ष असे आजच्या पिढीतले जर कुणी असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस। अगदी कमी काळामध्ये म्हणजे 2014 या 2014 पासून जसे ते म्हणजे ऍक्च्युअली त्यांचा राजकीय प्रवास जुना परंतु 2014 पासून ते एकाकी राज्यस्तरावरती चकाकले आणि तिथूनच त्यांनी चाणाक्ष बुद्धीतनं 2014ला ते सीएम बनले आणि त्यानंतर 2019 साली सीएम बनले परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेने शरद पवार यांची युती झाली आणि त्यांना सत्तेपासून बाहेर गेले। परंतु आता ते परत आले आहेत मुख्यमंत्री म्हणून आणि जी बीडची जी मस्साजोग येथील सरपंच हत्याकांड झालेला आहे ह्याच म्हणजे मराठा आरक्षणाचं मी सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की त्यावेळेस सर्व फोकस फडणवीस यांच्यावरती होता परंतु फडणवीस यांनी ज्या पद्धतीने ती स्थिती सांभाळली त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यावरती नाराजी थोडी ओढवली गेली कारण ते करते गरबा होते आणि देवेंद्र फडणवीस हे चाणक्य असल्यामुळे त्या परिस्थितीचा त्यांनी व्यवस्थित सामना केला। आता ह्या जे मस्साजोगचं जे प्रकरण घडलेलं आहे त्यामध्येही आता हेच दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवार गट आहे तो पूर्णपणे बॅकफुटवर गेलेला आहे ह्या केसमुळे आणि त्या केसवरती राष्ट्रवादीने जसं रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं अजित पवारांनी तसे ते रिॲक्ट झालेले नाहीयेत। यामागेही खेळी म्हणजे चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांचीच दिसते कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा हे तेही स्पष्टपणे सांगत नाही अजित पवारांनाही कन्फ्युजन करून ठेवलंय त्यांनी कारण सिक्वेन्स ऑफ गोष्टी तुम्ही जर अनुभवल्या सुरेश धस भाजपचे आमदार आहेत हे कंटिन्यू त्या प्रकरणामध्ये बोलतायत। तिथे असा विषय झालाय की जातीपातीचा नाही बीड जिल्ह्यात आम्ही असं सांगून जसं अध्यादेश कोर्टात गेलाय त्या पद्धतीने जिथे सर्वांचीच बुद्धी बंद झाली कारण कोर्टापुढे कोणी जाऊ शकत नाही तसं इथेही सुरेश धस यांना पुढे करण्यात आलेलं आहे असं मला नक्की वाटतंय। पुढे केलंय म्हणजे जी गोष्ट घडली आहे ती बोललीच पाहिजे ह्या दृष्टीने सुरेश धसही बोलतायत परंतु युतीमध्ये असूनही राष्ट्रवादी काँग्रेस गटाला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही दिसत नाहीये। त्यांनी अजित पवारांवरतीही गोष्टी काही सोडून दिलेल्या आहेत। त्यांना माहिती आहे जनतेमध्ये रोष हा ऑब्व्हियसली अजित पवारांवर जाणार आहे आणि त्यांनी अजित पवारांना मस्साजोग येथे पाठवलंही की भेट देऊन या पण भेट देऊनही जर अजित पवार यांनी राजीनामा घेतला नाही धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर तर त्याचं दुष्परिणाम कुठेतरी त्याचे परिणाम हे अजित पवारांनाच भोगावे लागतील। ह्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीला काही गोष्टींमध्ये पुढे करतायत का हा बघण्यासारखा आहे कारण स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। उद्या निवडणुका येऊनही निवडणुकांमध्ये परत युतीने लढायचं आहे आणि युतीमध्ये जरी 3 पक्ष असले तरी आपला पक्ष भाजप कसा श्रेष्ठ करता येईल हे प्रत्येकातच शेवटी स्ट्रॅटेजी आहेत आणि त्यात देवेंद्र फडणवीस कुठेही मागे पडताना दिसत नाहीये। तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडे यांचा राजीनामा लेट होतोय हे अजित पवारांना म्हणजे किती घातक आहे आणि त्यातून भाजपला कसा फायदा आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.